एक नाही दोन नाही डायरेक्ट आयफोन 17च घेऊन टाकला तुमच्या भावानं. जवळपास 1 वर्ष झालं मी ब्लॉग टाकतो, मग ब्लॉगला क्वालिटी नसल्यामुळे कोणी सपोर्ट करत नव्हतं. म्हणलं आता प्रेमाच्या पब्लिकला फुल क्वालिटी देऊ, डायरेक्ट आयफोन 17च घेऊन टाकला. सकाळी सकाळी घरून निघलो डायरेक्ट संभाजीनगर साठी. घरून निघत्या वेळेस व्हिडिओ क्वालिटी अशी काहीतरी होती, पण तिकडून येताना व्हिडिओ क्वालिटी अशी काहीतरी झाली. आयफोन आणायला जायचं म्हणून चुटकी वाजून लगेच रेडी झालो. आम्ही ज्या रस्त्याने चाललो होतो ना त्याच रस्त्याने गजानन महाराजची पालखी येणार होती. तेवढ्यातच आम्हाला नाव्यापासून पुढे गेल्यावर रांगोळी दिसायला सुरू झाल्या. म्हणलं आता पालखी जवळ आली. इथं तर डायरेक्ट दोन्ही बाजूने 2 JCB फक्त फुलं टाकायसाठी होते. तिथून थोडंच पुढे आलो तर लगेच गजानन महाराजची पालखी दिसली. तेवढ्यातच गाडी बाजूला लावली, बूट काढून टाकला, गजानन महाराजचं दर्शन घ्यायसाठी निघालो. महाराजांना म्हणलं ज्या कामासाठी चाललो ते काम यशस्वीपणे पार पडावं. आणि आता तिथून धकलो तर डायरेक्ट नॉनस्टॉप संभाजीनगरला येऊन पोहोचलो. डायरेक्ट 120 किलोमीटर गाडीवर. तेवढ्यात आम्हाला डिलाइटचा एक मॉल दिसला, तिथं आयफोन होते. पहिले तर आता आलो फोन चेक करणं चालू केला. फोन 1 नंबर कडक कंडिशन मध्ये होता, पण त्याचा स्टॉक इथं अवेलेबल नव्हता. आता आम्ही निघालो होतो दुसऱ्या स्टोर कडे, पण तेवढ्यातच आपल्या महाराजांचं दर्शन झालं. तेवढ्यात आम्ही ऍपलच्या इन्स्पायर स्टोर वर येऊन पोहोचलो. तेवढ्यात आपला आयफोन 17 बघून घेतला. डेमो पीस बरं, पेटी पॅक तर आता असतो. हे बघा, हे आता पेटी पॅक आयफोन 17 प्लस अडॅप्टर. लगेच बिल वगैरे करून टाकलं, डायरेक्ट आयफोनची अनबॉक्सिंग केली, ते पण आई बाबा सोबत. आता आम्ही धकलो होतो घराकडे. तेवढं संभाजीनगरच्या बाहेर एक हॉटेल पाहिलं, जेवायला बसलो. जेवण वगैरे केलं, डबल घराकडे निघालो होतो. तेवढ्यातच पाणी चालू झाला. स्टोरवाल्याने दिली पेपर बॅग, अडॅप्टर, आयफोन. डायरेक्ट माझा फोन पण वाला झाला. हे आपलं दुसरं बिडात गड्डा आहे का गड्ड्यात दुसरं बीड कळत नाही. जर पाऊस झाला तर लगेच बंद रोड जाम. तेवढ्यात आपण आलो घरी, लगेच अडॅप्टरची अनबॉक्सिंग करणं सुरू केली. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करून टाका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.